दिवाळीचा गोड फराळ खाऊन कंटाळलात ना? चला तर बनवूया मस्तपैकी चिकन टिक्का। चिकन सॉफ्ट शिजण्यासाठी एक इम्पॉर्टंट टिप मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। पाव किलो बोनलेस चिकन मस्त धुवून घ्यायचं। त्याला 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, थोडासा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ लावायचं आणि 2 टेबलस्पून आपल्याला दही लावून घ्यायचं आहे। कसुरी मेथी थोडीशी टाकायला विसरायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं, चिकन सॉफ्ट शिजावं म्हणून याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घाला। तासभर तरी मॅरिनेट करत ठेवा। त्यानंतर लोखंडी तव्यावरती मी तेल घालून घेतलंय। तवा छान गरम व्हायला पाहिजे, तेल छान गरम व्हायला पाहिजे आणि आता हे बोनलेस चिकनचे मस्त मॅरिनेट झालेले पीसेस आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत। पहा, मी सगळे पीसेस ठेवून घेतलेले आहेत। साईडने अजून थोडं तेल आपल्याला सोडायचं आहे। थोडं थोडं करत मी तेल सोडतेय आणि आता आपल्याला हे जे चिकन आहे यामध्ये छानपैकी शिजून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं, 5 ते 8 मिनिटं मस्तपैकी शिजू द्यायचं मंद आचेवर। त्यानंतर झाकण काढून चिकनचे पीस परतून घ्यायचे। बघा किती मस्त रंग आलेला आहे। अजून वेगळं तेल घालायची काहीच गरज नाही। मध्ये जे तेल होतं ना तेच अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं। खरपूसपणा आणण्यासाठी चिकनचे पीसेस मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता पीस किती मस्तपैकी तोडला जातो, एकदम सॉफ्ट झालेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज।